किचन सिंकचा वास येतोय, हा सोपा उपाय नक्कीच तुमच्यासाठी. बघा, या ठिकाणी आपल्या घरातील रोजचे कामं झाले, भांडे घासून झाले की सिंकमध्ये असा थोडा ना थोडा कचरा उरतो आणि तो जे खरगट आहे ते जर सिंकमध्ये गेलं तर हे थोड्या वेळाने वास यायला लागतो. आणि हे अशीच तुम्हाला ट्रिक जर करायची असेल आणि तो वास गायब करायचा असेल तर ही ट्रिक नक्कीच बघा आणि करून सुद्धा बघा. आणि व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. आणि अजून अशा नवीन नवीन ट्रिक्स मी तुमच्यासमोर आणत जाईल आणि आणत राहील. त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, या ठिकाणी आपण जे खरगट असतं ते आपण अशा प्रकारे पाण्याने धुवून टाकतो. ते खरगट त्या पाईपमध्ये चाललं जातं आणि काही वेळानंतर त्याचा वास यायला लागतो. आणि मग जेव्हा आपण भांडे धुतो, हँडवॉश करतो, अशा त्याचा वास यायला लागतो वरती. मग आपल्याला ती दुर्गंधी आवडत नाही. मग आपण हँडवॉश टाकतो, लिक्विड टाकतो, तर त्याच्याने काही होत नाही. बघा, मार्केटमधून ते जे तुम्ही प्रोडक्ट आणता ते टाकतात, त्याच्याने काही ओरिजिनल असतात किंवा काही नकली असतात. त्यापेक्षा आपण या ठिकाणी घरी एक नवीन सोपा उपाय करणार आहोत, जेणेकरून आपल्या सिंकमधून वास येणार नाही. बघा, या ठिकाणी मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे. त्याला छान असं पूर्ण सिंकमध्ये आपण पिळून घेणार आहोत. पिळल्यानंतर छान असं हे असं चोळून जसं स्क्रब करतो त्याप्रमाणे लिंबू आपण पूर्ण सिंकला स्क्रब करणार आहोत. स्क्रब केल्याने काय होईल, जेणे आपले सिंकचा वासही येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपलं सिंक आहे ते अगदी नव्यासारखं चकचकीत चमकायला लागणार आहे. तुम्ही असंच ठेवायचं, 5 मिनिटं असंच ठेवायचं. त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. 5 मिनिटानंतर आपण कुठलंही स्क्रब घ्यायचं आहे, त्याने छान कुठलंही लिक्विड टाकून छान असं घसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं सिंक आहे जे रात्रीमध्ये आपल्याला यूज होणार नाही, पण ते क्लीन होऊन जाणार. बघा, अन्न गेल्याने काय होतं, सिंकमध्ये रात्री कॉक्रोचेस त्याच्यात होतात. मग ते कॉक्रोचेस आपल्या पूर्ण घरात होतात. तर हे होऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे. तर आपण या ठिकाणी छान असं सिंकला घसून घेणार आहोत. घसल्यानंतर बघा, पुढची ट्रिक आपण करणार आहोत. ती ट्रिक नक्कीच तुम्ही पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की आपण व्हिडिओमध्ये कोणती ट्रिक केली आहे. बघा, हे छान असं घसून घ्यायचं आहे. घसल्यानंतर तुम्ही छान त्याला धुवून घ्या, जेणेकरून ते स्वच्छही होईल. तुम्ही लगेच रिझल्ट बघू शकतात की आपला सिंक किती स्वच्छ झालेला आहे, अगदी नव्यासारखा. तर मग सगळं पाणी टाकून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं आणि एवढं लक्षात ठेवायचं की ह्या सिंकचा डबल वापर होणार नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला जी करायची आहे ती फक्त आणि फक्त रात्रीच करायची आहे. दिवसा आपल्याला ही गोष्ट करायची नाहीये, कारण की आपण परत परत पाणी टाकू, मग त्याचा इफेक्ट होणार नाही. तर ह्या वेळेस आपल्याला घ्यायचा आहे 1 चम्मच सोडा. कुठल्याही ब्रँडचा तुम्ही बेकिंग सोडा घेऊ शकतात. मी इथे टाटाचा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे अर्धा लिंबू. तो आपल्याला अर्धा लिंबू परत पिळून घ्यायचा आहे. लिंबू पिळून घेतल्यानंतर आपल्याला छान असं तुम्ही रिॲक्शन बघू शकता. सोड्या आणि लिंबूची रिॲक्शन झाल्यानंतर फसफस होतं. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 2 ते 3 चम्मच इतकं विनेगर. ते विनेगर आपण छान असं टाकून घ्यायचं. मी अंदाजे टाकलं आहे, तुम्ही चम्मचनुसार सुद्धा टाकू शकतात. बघा, या ठिकाणी आपण छान असं वॉश करून घेतलं आहे आणि थोडंसं, अगदी थोडंसं पाणी टाकून ते पूर्ण विनेगर आणि लिंबू पूर्ण पाईपमध्ये जाईल इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि याला रात्रभर असंच ठेवायचं. आता पाणी कुठलंही जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची, ठीक आहे. तर छान असं थोडंसं पाणी टाकल्यानंतर रात्रभर असंच राहू द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 मग इतकं गरम पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे, जेणेकरून ते पूर्णपणे स्वच्छ होऊन जाईल. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल किंवा अशाच काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.